नमस्कार. पहाटेचे वाजलेत 5 आणि माझ्या दिवसाची सुरुवात पहाटे 4:30 वाजताच होते. आजचा माझा दिवस खूप साधा आहे, पण अशा साध्या दिवसातच मनाला खरी शांती मिळते. सकाळी उठल्यावर मी दिवसाची सुरुवात शांत विचाराने आणि कृतज्ञ मनाने करते. माझे योगाचे क्लासेस आहेत. योगा क्लासकडे जाताना रोज वाटेत स्वामी समर्थांचे मंदिर लागतं. दररोजचं ते छोटंसं दर्शन मला दिवसभरासाठी सकारात्मक ऊर्जा देतं. काही मागायचं नसतं, फक्त मन शांत होतं. मी क्लासमध्ये पोहोचलेली आहे आणि माझ्या अगोदरच माझ्या क्लासमधल्या महिला हजर असतात. आम्ही योगा क्लासची सुरुवात नेहमीच ओंकाराने सुरुवात करतो. यानंतर आम्ही मानेचे सूक्ष्म व्यायाम करतो. आपण रोजच्या कामात मोबाईल आणि ताणतणावात मान आणि खांदे कडक करून घेतो. हे छोटे छोटे व्यायाम मानेला आराम देतात, डोकं हलकं करतात आणि शरीरात ताजेपणा आणतात. योगा म्हणजे फक्त मोठी आसनं नाहीत, हे सूक्ष्म व्यायाम सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. प्राणायाम करून आम्ही क्लास संपवतो. आमचा क्लास सकाळी 5:15 ते 6:30 वाजेपर्यंत चालतो. क्लास संपलेला आहे आणि आमच्या या महिला घरी निघत आहेत. आम्हीही घरी निघत आहोत. घरी निघत असताना वाटेवरती हनुमान मंदिर आहे, त्याचं देखील दर्शन होतं. आणि घरी जात असताना माझ्यासोबत क्लासमधील 2-3 महिला असतात आणि सकाळी सकाळी त्या पक्ष्यांचा आवाज काढत आहेत. म्हणजे विचार करा, त्यांचं मन किती शांत झालं आहे आणि त्या किती आनंदी आहेत. आणि मी घरी पोहोचून तयार होऊन निघत आहे मंदिरला. मंदिरला जात आहे आणि घरापासून मंदिर खूपच जवळ आहे. तो वेळ फक्त देवासाठी, फक्त स्वतःसाठी, जेथे मन पूर्णपणे स्थिर होतं. हा माझा रोजचा दिवस आहे, खूप साधा पण मनाला समाधान देणारा. मी असेच रोज योगा, आरोग्य आणि सकारात्मक आयुष्याशी जोडलेले व्हिडिओ टाकत जाणार आहे. तुम्ही ते नक्की बघा आणि जमेल तसं तुमच्याही आयुष्यात थोडा योगा, थोडी शांती आणि थोडा स्वतःसाठी वेळ नक्की काढा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. धन्यवाद.